दोन्ही टीम 12th मॅन पाठवायचं आहे. आणि विरेवाडी प्लीज आपल्याला विनंती आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. विरेवाडी संघ मान्य श्री सनाजी पवार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच दिला जातोय महेशला. दोन्ही संघ प्लीज 12th मॅन पाठवायचं आहे. बोरगेवाडी प्लीज विनंती आहे आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आणि प्लीज माझी सर्वांना विनंती आहे सर्व संघनायक त्यांची कमिटी सर्वांनी एकदा नोंद घ्यायची आहे की आपण जितका कमी वेळ घालवाल तितकी चांगली स्पर्धा आपल्याला करता येईल. नक्कीच मॅचच्या दिशेने वळूयात. स्वराज्य 11 जळव वर्सेस शिवशंभू क्रिकेट क्लब बोरगेवाडी. जळव या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज हाताळतोय गोरख आणि पहिल्याच चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. स्क्वेअर कटचा फटका खेळला होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. आदेश नक्कीच आदेशनी मात्र झेल टिपलाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार केला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये पण तू चेंडू जज करणं कारण सूर्यप्रकाश जास्त होत चाललेला असतो. चेंडू जज करणं देखील तितकं सोपं नसतं. नक्कीच आदेशने चांगली फिल्डिंग केली चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच सगळ्यांच्या टाळ्या देखील झाल्यात आदेशसाठी. या स्पर्धेचा विचार केला तर आजच्या दिवसातील आतापर्यंतचा जर विचार केला तर सर्वोत्कृष्ट झेल म्हणता येईल. नक्कीच आदेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गोरख पहिला चेंडू हाताळताना नक्कीच आपण जे फिल्डिंग लावले त्याला अनुसरून गोलंदाजी केले आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. विकास शून्याचा चष्मा घालून गोल्डन डक ज्याला बोललं जातं. एक चेंडू खेळून एकही धाव न करता बाद झालाय विकास. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोरख. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 9 चेंडूवरती येते. थोडासा फंबल होतोय आणि नक्कीच एकीचं रूपांतर होतंय दुहेरीमध्ये. नक्कीच फंबल आणि फंबल. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त धावा करायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला चक्की सिंगल्स घ्याव्या लागतील. फंबल झाला तर दुहेरी एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये करावं लागेल. आणि नक्कीच मोठे फटके तितके चांगले आपल्याला पाहायला नाही मिळत सकाळच्या सत्रामध्ये. तर नक्कीच सिंगल डबलवरती जोर द्यावा लागेल. पुन्हा एकदा गणेश समोरच्या दिशेने मोठा फटका. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. विकेट झोन आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय दंदन करत सीमा रेषा पार. चौकार. या मॅच मधील पहिला मोठा फटका आपण पाहतोय. 3 चेंडू पूर्ण होत आहेत. 3 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचले 6 धावेवरती. गणेश 2 धावा काढल्या होत्या आणि नंतर चौकार देखील आलाय. 2 धावांमध्ये नक्कीच 1 धाव चोरटी होती आणि नक्कीच स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि नक्कीच स्ट्राईक ठेवून नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा करून घेतलाय. कुणालचे चेंडू होत आहेत पूर्ण. गौरक्षचे चेंडू पूर्ण होत आहेत. 3 धावा आल्यात 6. आता मात्र रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न. लेग स्पिन ज्याला आपण बोलतो पण तो पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू. आता जसं मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत आणि नक्कीच ICC 1 ते 42 नियमांतर्गत नियम क्रमांक 22 लागू करतायत. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय आणि नक्कीच रोखला देखील गेला आणि अंतिम क्षणी चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. नक्कीच इंजुरी झाली असेल तर एकदा चेक करून घ्यायचं. मित्रांनो प्लीज आपण पाहिलं तर नक्कीच उन्हाळा वाढत चाललाय. थंडी कमी झाले. उन्हाचा दबाव वाढत चाललाय आणि नक्कीच तापमानात देखील वाढ होते. सर्व खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे. पाणी पित राहायचं आहे. दिवसभरात हायड्रेटेड राहायचं आहे आणि नक्कीच कोणती इंजुरी न होता आपण क्रिकेट खेळाल तितकं चांगलं असेल. पुन्हा एकदा राऊंड द विकेट गोलंदाज. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा लॉफ्टेड लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. अजून एक मोठा फटका. चौकार. या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत चेंडू पूर्ण झालेत 5 आणि 3 मोठे फटके आलेत. 1 विकेट देखील आले. 1 डबल देखील आले. नक्कीच ती डबल धाव ज्याच्यामध्ये फंबल झाला होता क्षेत्ररक्षक ती डबल धाव थोडीशी मागात पडले. शेवटचा चेंडू. गोलंदाज गोरख. राईट आर्म राऊंड द विकेट.
बॅकफुटवर गेला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल होईल की नाही, आणि अजून एक खराब क्षेत्ररक्षण आणि नक्कीच सिंगलचं रूपांतर होतंय डबल मध्ये, जिथे एकही धाव नव्हती. 3 चौकार मारलेला फलंदाज बाद होणार होता, तिथे धावा गेल्या 2. तर आपल्या फलंदाजाला पाणी हवंय, नक्कीच पाणी पुरवायचं आहे. विरेवाडी संघ प्लीज आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. बोरगेवाडी प्लीज आपण पाणी पुरवायचं आहे आपल्या फलंदाजासाठी. आणि माझी प्लीज विनंती असेल सर्व संघांना, आपण स्वतःची काळजी घ्या. नक्कीच पाणी योग्य वेळेत पिलं पाहिजे, परंतु नक्कीच आमच्या आयोजकांचा वेळ देखील वाचवा. आपल्याला पाण्याची गरज असेल, काहीही असेल, आपण डगआउटमधून पिऊन जा, जेणेकरून आमच्या मॅचचा कमीत कमी वेळ यूज होईल आणि नक्कीच आपल्याला ही स्पर्धा चांगली करता येईल. सर्व मॅचेस आपल्याला जास्तीत जास्त षटकांच्या करायच्या आहेत, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतोय आणि नक्कीच म्हणून आपल्यासाठी घेऊन आलो ही स्पर्धा. ज्योतिर्लिंग चषक 2025 श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव या संघाच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आयोजित केले आणि नक्कीच या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत संजयजी तुकाराम पवार साहेब सिए आहेत, ज्यांनी नक्कीच आपण शिक्षण चांगलं केले, परंतु नक्कीच आपल्या गावासाठी वारंवार आपलं मोलाचं योगदान देताना संजयजी पवार साहेब यांच्या पुरस्कृत ही स्पर्धा. आणि संघाची धावसंख्या पोहोचते पहिल्या षटका अखेरीस 17, एक गडी बाद 17. नक्कीच आपण श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा 192 देशांमध्ये लाईव्ह प्रक्षेपित करत आहोत. नक्कीच उर्वरित देशांमध्ये यूट्यूब बॅन आहे आणि 192 देशांमध्ये नक्कीच ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहाल. श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कर्ते आहेत संजयजी पवार साहेब या स्पर्धेचे. समोरच्या दिशेने मारण्याचा मोठा फटका, नक्कीच क्षेत्ररक्षण खुलतंय, दुसरं षटक प्रगतीपथावरती घेऊन येते गोलंदाज विजय. नक्कीच विजय यांचं मी कौतुक करेन. नक्कीच सर्व स्पर्धांसाठी आपलं 100% योगदान देतात विजयजी यांचं. यापूर्वीच्या स्पर्धेत मी या असोसिएशनची ही दुसरी स्पर्धा मी कव्हर करतोय. अनेक चेहरे माझ्या ओळखीचे झाले तर ज्यांनी स्पर्धांसाठी अक्षरशः स्वतःचं लाख मोलाचं योगदान दिलंय, अशामधलाच एक चेहरा अर्थातच विजयजी. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय, दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती, कलेक्शन करतोय, फेकी करतोय, दरम्यान येते ती एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 18. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रेडी होत आहेत विजय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताय. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतील. विजय आता मात्र सुरेख चेंडू, लोवर फुल टॉस, यॉर्कर ज्याला बोलतो, अक्रॉस द लाईन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अजून एक निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच यानंतरची जी मॅच असेल स्वराज्य 11 जळव क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या षटकात मोठे फटके आले होते, परंतु दुसऱ्या षटकात जर विचार केला तर विजय यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाले. आतापर्यंत चेंडू पूर्ण झालेत 4 आणि धावा दिल्यात मात्र 3 आणि नक्की संघाची धाव संख्या पोहोचते 20 वरती. धन्यवाद पंच. आमचे मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत. 1 शॉट असं करतायत. 19 धावांवरती धावफलक आहे. विजय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या ठिकाणी खराब असं क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या चेंडूवरती येईल, फेकी करेल, दरम्यान अजून एक डबल आणि या डबलने संघाची धावसंख्या पोहोचते 21 धावांवरती पोहोचते. चेंडू
पूर्ण झालेत 5. अजून देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजय याने कमबॅक करून दिलंय. विजयचा जर विचार केला तर उजव्या हाताची गोलंदाजी करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. नक्कीच आतापर्यंत रोखलंय फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले होते, पण तो या षटकात कमबॅक झालाय. जळव या संघाच्या माध्यमातून विजय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटवर गेला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड थिक एज लागते. पॉइंट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. दरम्यान खराब असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा चौकार. नक्कीच षटकाचा विचार केला तर नक्कीच 5 चेंडू चांगले हाताळले होते. 6व्या चेंडूत नक्कीच फलंदाजाला यश आलंय. आउटसाइड एज घेऊन चेंडू लगेच थर्डमॅनला चालला आणि नक्कीच आलाय तो चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 25. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर द 2 ओव्हर्स. चला प्लीज विनंती आहे, आपण मॅच चालू ठेवायची आहे. आपला जो गोलंदाज आहे लवकरात लवकर मैदानाचा ताबा घेईल याची काळजी घ्यायची. जळव हा संघ नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी टॉससाठी माझा कॉल असेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉससाठी असेल केदारनाथ 11 फडतरवाडी वसे श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स जळव बी अर्थातच आयोजक आहेत या स्पर्धेचे. नक्कीच आमचा कॅप्टन रेडी आहे. नक्कीच केदारनाथ 11 फडतरवाडी आपणास विनंती आहे, आपला कॅप्टन रेडी राहायचं आहे आणि नक्कीच या 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. 3रं षटक घेऊन गोलंदाज शुभम फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. जर्सी नंबर 9 पुन्हा एकदा चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु अजून एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अजून एक झेल सोडला जातोय. जळव स्वराज्य 11 जळव या संघाच्या माध्यमातून नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी राहिली, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं विजयने. 3ऱ्या षटकामध्ये शुभमने नक्कीच संधी निर्माण केली होती, पण तो संधीचं सोनं नाही करता आलं क्षेत्ररक्षकांना. नक्कीच येणार आहे ह्या 2 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागते, येतोय तो डॉट बॉल, माफ करा सिंगल आलेली आहे आणि या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचले 28. 2 चेंडू पूर्ण होतात. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला तर नक्कीच या नंतरचं षटक असेल, अंतिमचं षटक असेल. आता मात्र 10 चेंडूंचा टोटल खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 10 चेंडूमध्ये मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल. 28 धावांवरती आतापर्यंत मजल पोहोचले स्वराज्य 11 जळव या संघाची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे गणेश. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली. बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि चांगला झेल टिपला जातोय. अंतिमच्या क्षणी बॅकफुटवर उडी घेतली आणि नक्कीच झेल मात्र सोडत नाहीये. आता मात्र मिळतंय यश. आतापर्यंत 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात एकंदरीत आणि तदनंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता आणि फलंदाज गणेशचा संपुष्टात येतोय खेळ आणि नक्कीच विकेट पडते. 2री विकेट नक्कीच मिळते. जळव या संघाला यश मिळते, 2रं यश. आतापर्यंत जर विचार केला 28 धावांवरती एकंदरीत खेळ पोहोचलाय. 3 चेंडू पूर्ण होतात. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला प्लीज विनंती आहे, बॅटर आपण लवकरात लवकर बाहेर यायचं आहे. आपला बॅटर क्रीजवरती पोहोचलेला आहे. सर्व संघांना विनंती असेल, आपला जो आउट झालेला बॅटर असेल तो 38 सर्कलच्या बाहेर यायच्या आधी आपला जो नवीन बॅटर असेल आपला मैदानामध्ये गेला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. तसंच मी सांगेन, कोणताही संघ जो फिल्डिंग सोडत असेल तो संघ बाहेर येण्यापूर्वी नवीन संघ जो असेल त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शुभम उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र बाजू बदलले. राईट आर्म राऊंड द विकेट डावखुरे हाताच्या फलंदाजाला. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक, त्या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, कलेक्शन करतोय, फेकी देखील चांगली करतोय. त्या ठिकाणी कलेक्शन खराब होतंय आणि नक्कीच बॅकअप चांगला आहे आणि मिळते ती सिंगल. 29 धावांवरती आतापर्यंत स्कोर कार्ड पोहोचलाय. ज्योतिर्लिंग चषक 2025 एक चांगली स्पर्धा. आजच्या दिवसभरात एक दिवशी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 16 संघ एकंदरीत या स्पर्धेत पाहायला मिळतील. संध्याकाळच्या वेळेस अंतिम विजेता देखील या स्पर्धेचा पाहायला मिळतील. बॅकफुटवर गेलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय. दरम्यान मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत.
नो चेंडू, नक्कीच नो बॉल देता येतं आणि नक्कीच नो बॉल म्हटल्यावरती पुढचा चेंडू अर्थातच फ्री हिट. पंच आहे काय फ्री हिट नक्कीच कळवायचं आहे. फ्री हिट नक्कीच थोडंसं फंबल होतंय. चार चेंडू पूर्ण, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटचा चेंडू बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यश मिळत नाहीये. कार्पेट ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. फंबल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. नक्कीच अजून एक यश मिळतंय जळव या संघाला. आतापर्यंत जर या मॅचचा विचार केला तर गडी बाद झाले 3 आणि संघाची धावसंख्या पोहोचले 32. अजून देखील या षटकाचा जर विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे. तदनंतर येणारं फायनलचं षटक, त्याचे 6 चेंडू, अर्थातच धावसंख्या 32 वरती पोहोचले. एक जर 2-3 मोठे फटके आलेत तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. शिवशंभो क्रिकेट क्लब बोरगेवाडी या संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज येतोय विजय आणि या षटकातील शेवटचा चेंडू हाताळतोय तो शुभम डावकुरे. त्याचा गोलंदाज ट्रॅकिंग एंडला आहे. नानासो बॅकफुटवर गेलाय, हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 आहेत. दरम्यान वेकेंट झोनमध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचले 34. 3 गडी बाद 34 वरती पोहोचले. शेवटचं षटक, अंतिमचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, नक्कीच कोण हाताळेल या षटकामध्ये. खूप महत्त्वाचं असेल षटक आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल जळव या संघाचा. शिवशंभू क्रिकेट क्लब बोरगेवाडी आयोजित शिवशंभू क्रिकेट क्लब बोरगेवाडी नक्कीच प्रथम फलंदाजी करते आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले म्हणेन मी. स्वराज्य इलेव्हन जळव या संघाची. शेवटचं षटक, अंतिमचं षटक, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर. चला पंच विनंती आहे, प्लीज मॅच स्पीडअप करायची आहे. तर नक्कीच या ओव्हर नंतर रेडी राहायचंय. केदारनाथ 11 फडतरवाडी आपला कॅप्टन जर असेल तर नक्कीच आमच्या मुख्य मंचावर पाठवायचा आहे. नक्कीच टॉस होईल यानंतर. फडतरवाडी आपला कॅप्टन जर असेल तर नक्कीच पाठवायचा आहे. श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरे, शेवटचं षटक जळव या संघाच्या माध्यमातून हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय ओमकार. ओम माफ करा, ओम. शेवटचं षटक, अंतिमचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर ज्याला आपण म्हणतो ते षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज ओम. ओम पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करेल. शेवटचं षटक, अंतिमचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. पहिल्या चेंडूचा जर विचार केला चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय, एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळालाय. फलंदाज नक्कीच या चेंडूवरती थोडासा सुन्न राहिलाय. अर्थातच त्याला चेंडू कळालेला नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु चेंडूचा वेग पाहता एक सिंगल आले 22च्या स्वरूपात. पुन्हा एकदा ओम डावकुऱ्या त्याचा गोलंदाज. दादासोला गोलंदाजी, नानासोला गोलंदाजी करेल. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं हलवतोय. नक्कीच पॉईंटचा क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला हलवलाय आणि नक्कीच पॉईंटचं क्षेत्र खुलं ठेवलंय. आपण पाहतोय स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन पाहतोय. समोरच्या दिशेने मोठा फटका वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय, फेकी करेल. दरम्यान मिळते ती एक धाव. स्ट्राईक आता मात्र रोटेट होते आणि आता नक्कीच संधी असेल नवीन फलंदाज विजयला. आतापर्यंत 1 धावेवरती विजय फलंदाजी करतोय.
चेंडूंचा अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न असेल. संघाची धावसंख्या पोहोचले 36. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स आणि येतोय डॉट बॉल. जे पहिल्या चेंडूवरती झालं होतं त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज ओमच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळलंय आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणेन मी. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत आणि नक्कीच वाईड बॉल घोषित करतायत. आणि नक्कीच या वाईड बॉलचा जर विचार केला तर वाईड बॉल सोबत येते ती सिंगल आणि या सिंगलने नक्कीच 37 धावांवरती स्कोर कार्ड पोहोचतंय. धावफलक 37, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत आणि व्हाईट बॉल घोषित करतात. येणारी अजून एक सिंगल आणि संघाची धावसंख्या पोहोचले 38 वरती. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल हाताळलेत. नक्कीच या षटकाच्या जर पूर्वार्धाचा विचार केला तर चांगलंच ठरलंय पूर्वार्ध. उत्तरार्धामध्ये आतापर्यंत आलेले 2 वाईड बॉल आणि तिसरा चेंडू रेक चेंडू ऑन टॉप ऑफ द स्टंप. नक्कीच जे टेस्ट विकेट जी बोलतो आपण, टेस्ट मॅचमध्ये जी गोलंदाजी करायची असते ती गोलंदाजी केले आणि नक्कीच चेंडूचा जर विचार केला तर चेंडू सीमारेषा पार गेलाय. हा चेंडू बोल्ड गेलाय परंतु तदनंतर चेंडू सीमारेषा पार गेलाय. नक्कीच वेग 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 आणि फक्त वेग पाहायला मिळतोय ओमच्या माध्यमातून. शेवटचं षटक माझ्या गावासाठी मी का हाताळतोय, का स्वराज्य 11 जळव या संघाने अंतिमचं षटक डेथ ओव्हर हाताळण्यासाठी मला बोलवलंय. नक्कीच आता मात्र सांगून देतोय ओम. चांगली गोलंदाजी, त्याचं शरीर यष्टी पाहिली तर एक सडपातळ बांधा आणि नक्कीच उंच पुरासा गोलंदाज. गोलंदाजीसाठी पूरक असं शरीर यष्टी ज्याची आहे अर्थातच गोलंदाज ओम. नवीन फलंदाज निलेश स्ट्रायकिंग एंडला येतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र एक्स्ट्रा बाउन्स बॅटर बीट होतोय, कीपर बीट होतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. पंच 1 बाउन्स वाईड प्लीज कळवायचं आहे. वाईड आहे. 1 बाउन्सची ताकीद देखील असेल. वाईड +1. नक्कीच आतापर्यंत जर विचार केला एक्स्ट्राची गरज नव्हती. की चांगली गोलंदाजी झाली होती. 4 चेंडू चांगले हाताळले होते. 5वा चेंडू बाउन्सर हाताळला आणि नक्कीच गोलंदाजाच्या जर वेगाचा विचार केला तर नक्कीच बाउन्सर कलेक्शन झालं नाहीये. न यष्टीरक्षक, न बॅटर, न क्षेत्ररक्षक. वाईड प्लस चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचले 43. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी वाईडिश लॉंगॉन आणि मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय, फेकी करतोय. अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू पूर्ण. शेवटचं षटक, अंतिमचं षटक. आतापर्यंत विचार केला फक्त एक चौकार आलाय आणि तोही एक्स्ट्राच्या स्वरूपात आलाय. चांगली गोलंदाजी राहिले ओमने. आतापर्यंत बॅटर सर्व थांबवलेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला 3 चौकार आले होते, त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक चौकार आलाय. चांगली गोलंदाजी राहिले. स्लोवर 1 चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर रोल केलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि आता मात्र झेल सोडलाय आणि चेंडू जातोय अजून एक सीमा रेषा पार. आणि या चौकाराने नक्कीच मोमेंटम मात्र शिफ्ट होतंय आणि नक्कीच संघाची धावसंख्या पोहोचते 47 वरती पोहोचले. 48 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू 48 धावा. नक्कीच पंच कळवतायत आमचे जे लाईनमन आहेत. नक्कीच आपण विकेटवरती क्रीज हकून घ्यायचं आहे. नक्कीच क्रीजवरती आपल्या कोणी असतील त्याने पेंट पुट्टी घेऊन जायचं आहे.
चला प्लीज मैदानाचा ताबा घ्यायचा. नक्कीच आमच्याकडे नक्कीच या ठिकाणी आले होते तर बोरगेवाडी संघाचे काही खेळाडू आले होते आणि त्यांनी नक्कीच कळवलं 2 धावा आपण कमी मोजल्यात आणि नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो आणि धन्यवाद आम्हाला जाण करून दिली याची. आणि नक्कीच 49 धावा झाल्या टोटल. 50 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी. फडतरवाडी वर्सेस जळव बी या दोन संघांमध्ये नाणेफेक होत आहे. चला प्लीज विनंती आहे 50 धावांचं आव्हान असेल. पुन्हा एकदा जळव संघ आपण नोंद घ्यायची आहे. 50 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू 50 धावांची गरज. टॉस होतोय. केदारनाथ 11 फडतरवाडी वर्सेस ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव बी दोन संघात नाणेफेक होते. फडतरवाडी टॉस जिंकला आणि निर्णय सर्व संघांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे आपण टॉससाठी येताना आपला निर्णय ठरवून या. प्लीज विनंती आहे. मी वारंवार सूचना करतोय. टॉसला येताना आपण निर्णय घेऊन या. जवळपास मी पाहतो जवळपास 90% जे संघ आहेत नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतात. एक नक्कीच उरलेले 10% अर्थातच दिवसा अखेरचा सामना असेल, फायनलची मॅच असेल, बॅटलेट होणार असेल तर मात्र पहिली फलंदाजी करतात नाणेफेक जिंकून. नंतर जवळपास सर्व संघ नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. चला प्लीज निर्णय कळवायचा. फडतरवाडी संघ निर्णय कळवायचा. नवीन गुणलेखक मित्र आमच्यासोबत जुडले जात आहेत. शुभम या मॅचसाठी सेकंड इनिंगमध्ये नक्कीच 50 धावांचं आव्हान चेज करण्यासाठी संघ उतरलाय. ज्योतिर्लिंग 11 जळव स्वराज्य 11 जळव हा संघ फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. 50 धावांचं आव्हान असेल आणि नक्कीच बोरगेवाडी हा संघ तरी क्षमता ठेवतो 50 धावा रोखण्याची. नक्कीच मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही संघ आपला 12th मॅन आमच्या मुख्य मंचावरती आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवले. दोन्ही संघ प्लीज विनंती आहे. बोरगेवाडी प्लीज विनंती आहे. आपला 12th मॅन आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाठवायचा आहे. बोरगेवाडी संघ प्लीज 12th मॅन आपला पाठवायचा आहे. पन्नास धावांचं आव्हान दुसऱ्या इनिंग्समध्ये चेस करण्यासाठी उतरलाय जळव हा संघ आणि नक्कीच ते आव्हान रोखण्यासाठी उतरला. तर बोरगेवाडी हा संघ 50 धावांचं आव्हान. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर रेडी होतोय. विजय नक्कीच यापूर्वीच्या इनिंग्समध्ये देखील विजयची गोलंदाजी प्रभावित करणारी राहिली होती आणि की दुसऱ्या इनिंग्समध्ये देखील विजय नावाचाच गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हातात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 50 धावा रोखण्याची गरज असेल बोरगेवाडी या संघाला. लेट्स प्ले. चला सुरुवात करायची आहे. विजय राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फेस करेल विजयचा गोरख आणि नॉन स्ट्राईक एंडला सत्यदीप. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू मोठा फटका आहे क्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ज्याच्या नावामध्ये आहे जय तो कसा थांबेल. विजयला मिळते पहिलं यश. विजयला मिळतोय ही पहिली विकेट. पहिल्या विकेटचा
पहिल्या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. फुल टॉस चेंडू, सकाळचं सत्र, चेंडू ट्रॅव्हल होत नाही आणि मैदानाचा मोठा विभाग त्या ठिकाणी आहे. मिड विकेटला मैदान पाहिलं तर थोडीशी बाउंड्री लाईन लांब आहे आणि नक्कीच त्याचा वापर करताना गोलंदाज विजय पहिल्या चेंडूवरती पहिलं यश 50 धावा चेस करण्यासाठी उतरलाय संघ. बोरगेवाड जळव आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय. नक्कीच मोमेंटम शिफ्ट झालं होतं. शेवटच्या चेंडूवरती चौकार देखील आला होता. मी बोललो होतो मोमेंटम शिफ्ट झालंय की काय, आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती आलेलं यश विजय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर संतोष. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, डॉट बॉल येतोय. नेक्स्ट मॅच नक्कीच केदारनाथ 11 फटतरवाडी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. माझी विनंती असेल त्यांना या मॅचचा संघ मैदानाचा ताबा सोडण्यापूर्वी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बॅकफुटवर गेलाय फलंदाज संतोष आणि चेंडू हुक केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार, आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 6. 3 चेंडू पूर्ण 6. पहिल्या चेंडूवरती विजयने चांगला चेंडू हाताळला होता. दुसरा चेंडू डॉट बॉल आला होता. तिसऱ्या चेंडूवरती नक्कीच शफल झाला, जागा बनवली आणि नक्कीच वाईडिश स्क्वेअर लेगच्या दरम्यान स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दरम्यान मोठा फटका खेळला आणि चेंडू पाठवला षटकाराच्या दिशेने. प्लीज नो बॉल. मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत. नक्कीच लक्ष नाहीये, थोडीशी चूक होते. क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर होता, इवन बाउंड्रीच्या बाहेर होता. लक्ष नाहीये. नक्कीच आपण काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टींची. आणि माझी विनंती आहे मॅच स्पीडअप करायचे, आणि आमच्या कमिटीच्या व्हॉलेंटियर्सला देखील विनंती असेल आपण थोडासा बाउंड्री रोपचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून प्लेयरांचा थोडासा त्रास कमी होईल. आणि नक्कीच प्लेयरचा त्रास कमी होईल, ते मैदानात राहतील तर नक्कीच आपल्याला मॅचेस टाईम टू टाईम संपवता येतील. माझी विनंती आहे आमच्या कमिटीचे जे व्हॉलेंटियर्स असतील त्यांनी बाहेरचे चेंडू लवकरात लवकर उपलब्ध करून द्यायचं आहे, जेणेकरून मॅचचा टाईम वाचेल आणि नक्कीच आपल्याला चांगली ही स्पर्धा करता येईल. चला प्लीज विजयजी आपण बाहेर यायचं आहे. धन्यवाद. तिसरा चेंडू, माफ करा, चौथा चेंडू सुरेख हाताळलाय. फ्री हिटचा चेंडू होता, डॉट बॉल येतोय. 4 चेंडू पूर्ण संघाची धाव संख्या पोहोचले 7 या आकड्यावरती. सात 4 चेंडू पूर्ण आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. फलंदाज संतोष पुढे सरसावून अजून एक लोवर फुल टॉस, अजून एक डॉट बॉल. का मी माझ्या संघासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय, का मी माझ्या संघासाठी पहिलं षटक हाताळतोय. गोलंदाज दाखवून देतोय. विजय चांगली गोलंदाजी राहिले. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केला 6-7. शेवटचा चेंडू, एक चांगला चेंडू किंवा एक मोठा फटका, मोमेंटम शिफ्ट होऊ शकता. मोठा फटका समोरच्या दिशेने, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 28 एजे चेंडूवरती येतोय, फेकी करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 9 या धावसंख्येवरती. 9 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. गोलंदाजी चांगली राहिले विजयची. एक मोठा फटका आला होता, परंतु जर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्यात तर नंतरचे 3 षटक शिल्लक असतील आणि 3 षटकांचा जर विचार केला तर नक्कीच 41 धावांची गरज असेल. 18 चेंडू 41 धावांचं समीकरण, 50 धावांचा पाठलाग करत जळव हा संघ पहिल्या षटकाअखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यावर नक्कीच पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय दुसरं षटक वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय. पहिलं षटक हाताळलं होतं विजयने, दुसरं षटक हाताळले अजयने.
दोघांच्याही नावामध्ये विन आहे, अर्थातच जय आहे. विजय, अजय आणि फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज आहे सत्यदीप. अजून एकही चेंडू फेस नाही केलाय सत्यदीपने. चांगली फलंदाजी, एक षटकार आला होता संतोषच्या बॅटमधून. चला प्लीज विनंती आहे पंच, आपण मॅच चालू ठेवायची आहे, प्लीज विनंती आहे. दुसरं षटक अजय, राईट आर्म राऊंड द विकेट. सत्यदीपला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन, ब्लाइंडेड स्ट्रोक ज्याला बोलतो, डॉट बॉल. पहिला चेंडू येतो निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर 9, लॉस ऑफ 1 विकेट. एक चेंडू पूर्ण, अजून देखील या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांचा धावा चेस करण्यासाठी उतरलाय जळव हा संघ. राईट आर्म राऊंड द विकेट, गोलंदाजी करतोय गोलंदाज अजय. समोरच्या दिशेने चेंडू तटवलाय, एक धाव पूर्ण आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, आता म्हणेन मी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. 2 चेंडू चांगले हाताळलेत, अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजय तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय, गोलंदाजी मार्कवर, रनवेवरती रेडी होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र सेकंड फलंदाज आहे संतोष. समोरच्या दिशेने मोठा फटका, त्या ठिकाणी सर्वाधिक सेफ झोन, ओव्हर द बॉलर्स हेड, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 14. नक्कीच श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय. नक्कीच या शॉटचा रिप्ले देखील पाहताय. कॉपीबुक स्टाईल स्ट्रोक, ओव्हर द बॉलर्स हेड, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला बोलतो, पाहायला मिळाले आपल्याला सत्यदीपच्या बॅटमधून, माफ करा संतोषच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय, फेकी करतोय, दरम्यान एकच धाव. संघाची धावसंख्या पोहोचले 15. आतापर्यंत 4 चेंडू शिल्लक पूर्ण झाले, 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चला प्लीज विनंती आहे पंच, मॅच स्पीडअप करायचे आहे. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या षटकातील. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज अजय. स्क्वेअर कट, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. नो बॉल. ओके, चक केलाय. नक्कीच मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग अंपायर दोघांनी मिळून, अर्थातच फेकी गोलंदाज, चकिंग ज्याला बोलतो, नो बॉल आणि नक्कीच पेनल्टीच्या धावा कळवायच्या आहेत. 5 धावांची पेनल्टी आणि आलेल्या चौकार प्लस नो बॉल ची 1 धाव, पेनल्टीच्या 5 धावा आणि चौकार. टोटल या चेंडूवरती धावा आल्या 10 आणि चेंडू एकही नाहीये. चला प्लीज विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला प्लीज विनंती आहे, एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे आणि नक्कीच तो 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 2 चेंडू हाताळण्यासाठी आपल्याला नक्कीच नवीन गोलंदाज बोलवायचा आहे. 50 धावांचं आव्हान रोखण्यासाठी जळव या संघाचा जर विचार केला, हा नो बॉल जर वगळला तर नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली होती जळव या संघाच्या माध्यमातून. आणि नक्कीच पंच नक्कीच चांगली कामगिरी करतायत, नक्कीच नामांकित पंच आहेत, नक्कीच त्यांच्या नावेला साजेशी अशी कामगिरी करतात.
नक्कीच या चेंडूवरती धावा आल्या 10 आणि त्या 10 धावांनी स्कोर कार्ड पोचले तब्बल 25 धावांवरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा चेज करण्यासाठी उतरलाय संघ चढव आणि नक्कीच ते रोखताना जर पाहिलं तर बोरगेवाडी संघ आतापर्यंत देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज शुभम बॅकफुटवर जाऊन पुल खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. येतोय कलेक्शन करतोय फेकी करतोय दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरीचा देखील प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचले 27 माफ करा 27 वरती पोहोचले. शेवटचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय चेंडू. मुख्य पंच आमच्या दिशेने वळतायत आणि नक्कीच वाईट बॉल घोषित करतायत आणि नक्कीच नेक्स्ट मॅच साठी फडतरवाडी आपण रेडी राहायचंय आपले 11 खेळाडू घेऊन. अजून एक वाईट बॉल बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आलेत आणि नक्कीच अजून एक वाईट बॉल आणि येणारी सिंगल आणि नक्कीच दबाव निर्माण होतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती अर्थात जळव. स्वराज्य 11 जळव मोठा फटका आहे क्रॉस द लाईन फ्लिक ऑफ द रेस्ट. त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार. ह्यूज वन षटकार कलात्मकता पाहिली आपण अक्रॉस द लाईन फ्लिक केला नक्कीच षटकार आलाय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचले 3 षटकां अखेरीस 35. आता मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज असेल 15. चला पंच प्लीज कळवायचं षटकार आहे की चौकार आहे. षटकार आहे. 15 धावांची गरज असेल. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावा माफ करा 12 चेंडू 15 धावा. चला प्लीज विनंती आहे स्पीडअप करायचं आहे थोडासा. यानंतरची मॅच केदारनाथ 11 फडतरवाडी वर्सेस ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब स्वतः आयोजक इन ॲक्शन पाहायला मिळतील जळव बी. प्लीज विनंती आहे 6 चेंडू 15 12 चेंडू 15. आता मात्र नक्कीच लोअर बाउन्स राहतोय. चेंडू कुठली उचळी नाही घेत आहे गोलंदाज. चांगली गोलंदाजी मैदानाची देखील साथ मिळते. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू निर्धाव येतो 11-15. बॅकफुटवर गेलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू हवेत जातोय. जज चांगला केलाय आणि टिपलाय देखील. हवेत बराच काळ चेंडू होता. वाऱ्याची दिशा देखील होती. हवा देखील होती. चेंडू हवेत नक्कीच फॉर्मबल देखील झाला असेल आणि नक्कीच चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक होता. चांगली झेल आणि नक्कीच प्लीज विनंती असेल नेक्स्ट बॅटर विजयजी प्लीज विनंती असेल आपण मैदानात पोहोचायचं आहे. आपल्यासारख्या खेळाडूकडून आम्हाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. नक्कीच वारंवार तुम्ही आयोजकांना मदत करता. ह्या स्पर्धेला मदत करता. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला मदत करता. तुमच्यासारख्या खेळाडूंची तुमच्यासारख्या नक्कीच एक क्रिकेट प्रेमीची गरज आम्हा सर्वांना आहे. चला प्लीज विनंती आहे विजयजी आपण मैदानात पोहोचायचं आहे. ताबा घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर मॅच कंटिन्यू करायचे. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडू 15 धावा. 50 धावांचं समीकरण चेज करण्यासाठी टार्गेट 50 आणि नक्कीच त्या 10 धावा आल्या तर त्या कुठेतरी थोडासा इम्पॅक्ट राहिलाय. फेकी गोलंदाज अर्थातच बाद झाला. त्या चेंडूवरती 10 धावा आल्या तब्बल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉल घोषित करतायत आणि नक्कीच आता मात्र थोडंसं बॅकफुटवर होत चाललंय. बोरगेवाडी हा संघ पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू मुख्य पंच नक्कीच स्क्वेअर लेग अंपायर आमच्या दिशेने वळतायत आणि नो बॉल घोषित करतायत आणि नो बॉल वरती रनआउटची विकेट
फलंदाज होतोय बाद. नक्कीच थोडस त्या ठिकाणी कॉलिंग चुकतंय. नक्कीच फलंदाज बाद होतोय. सत्यदीप सत्यदीप बाद झालाय. नक्कीच झटका लागलाय संघाला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाले. बोरगेवाडी या संघाच्या माध्यमातून समीकरण बदलतंय. आता मात्र 10 चेंडू 13 धावांची गरज. पुढचा चेंडू फ्री हिट असेल, अर्थातच हा नो बॉल आहे. फडतरवाडी आपण रेडी राहायचंय. 10 चेंडू 13 धावांची गरज आहे. फ्री हिट आहे. 10 चेंडू 13. बॅकफुटवर गेलाय. हुक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. दरम्यान चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते, मजल मारते, दौड घेते आणि नक्कीच पोहोचते 42 वरती पोहोचते. आता मात्र समीकरण बदलते. शंकरच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. भैरवनाथ 11 भार साखळी या संघाच्या माध्यमातून आहे. नक्कीच षटकार खेचण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय वनबाउट सीमारेषा पार. चौकार. बॅक टू बॅक 2 हुक शॉट शफल झाला आणि नक्कीच वेकेंड झोन आहे. हेच तर असतं, तुम्ही 360 डिग्री मैदानामध्ये खेळत असता ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे कुठे वेकेंड झोन आहे, कुठे मी फटकेबाजी सहज करू शकतो आणि कुठे गोलंदाजी होते. गोलंदाजीला अनुसरून फलंदाजी, मैदानाचा पुरेपूर वापर आणि नक्कीच या फलंदाजाने दाखवलंय. फलंदाज शंकर बॅक टू बॅक 2 चौकार हाताळलेत. काम मी नक्कीच मिडल ओव्हर्समध्ये फिनिशिंगला आलोय सांगून देतो शंकर. 2 चौकार आले बॅक टू बॅक. आता मात्र 8 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. बॅकफुटवर गेलाय. नक्कीच कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये आणि नक्कीच त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू येतोय. मेरिटवर फलंदाजी ज्याला बोलतो आपण ती पाहायला मिळाली शंकरच्या माध्यमातून. वेकेंड झोन निवडतोय वारंवार. पुन्हा एकदा सेम 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 आणि नक्कीच पंच नो बॉल घोषित करतायत. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल असेल माझ्या मते. ओव्हरस्टेप केलंय नक्कीच. एक माफ करा, स्टंपला नक्कीच गोलंदाजी करताना स्पर्श झालाय, त्याबद्दल नो बॉल दिला आणि प्रत्येक नो बॉलला असेल तो फ्री हिट. समीकरण बदलतंय. 7 चेंडू 3 धावांची गरज आहे. फ्री हिट असेल. चला प्लीज विनंती आहे, स्पीडअप करायचं आहे. चला प्लीज विनंती आहे. बोरगेवाडी संघ प्लीज प्लीज विनंती आहे, वारंवार आपल्याला कळवतोय. 7 बॉल 3 धावांची गरज आहे. बोरगेवाडी संघ प्लीज आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळऊ कैलासवासी बनाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ ज्योतिर्लिंग चषक 2025 प्रथम पारितोषिक 15,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये, तृतीय पारितोषिक 7,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये. नक्कीच या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत मान्य श्री संजयजी तुकाराम पवार साहेब. नक्कीच मंडपवाले डेकोरेटर्स जे आहेत त्यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी असाल तर नक्कीच आम्हाला थोडीशी मदत हवी आहे आपली. आपण आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. मंडप डेकोरेटर्स आपणास विनंती आहे. फलंदाजीसाठी संतोष. 6 चेंडू 3 धावांची गरज. डॉट बॉल नो बॉल. फेकी चकिंग आणि नक्कीच सामना संपतोय. पेनल्टी असेल 5 धावांची.
चला नेक्स्ट मॅच फडतरवाडी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि एक विनंती असेल माझी, आपण मित्रांनो जिंका किंवा हारा, आपण नक्कीच जर लाईनची जर शिस्त ठेवली तर नक्कीच येणाऱ्या कालावधीत आपल्याला या गोष्टींची मदत होईल. जेवढी शिस्त आपण पाळाल तेवढंच क्रिकेट तुम्हाला वरती घेऊन जाईल. आपणा सर्वांना विनंती असेल, आपल्या असोसिएशनचे आखून दिलेले नियम, आपल्या असोसिएशनच्या बनवलेल्या अटी यांचा पूर्णपणे आपण योग्य पद्धतीने यांचा वापर करायचा आहे आणि नक्कीच